कीर्तनापेक्षा यांच्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. आता काय ते तुम्हाला पुढे समजेलच. तोपर्यंत मी आता आली आहे सासरी आणि त्या आईचा आणि सासूबाईंचा चालू आहे चुलीवरती स्वयंपाक. आणि तोपर्यंत नंदूबाई पण आल्या होत्या. मग त्यांचा पाहुणचार वगैरे केला आणि सासूबाई गेल्या होत्या वृंदावनला. तिथून माझ्यासाठी आणि दीदींसाठी थोडीफार शॉपिंग केली होती, ती बघत बसलो होतो. आता म्हटलं चला चूल पेटलेलीच आहे तर त्यावरतीच भाजी टाकून घेऊयात. मग इथे मी शेवभाजी बनवली होती. आणि चुलीवरच्या भाजीला काही वेगळीच टेस्ट असते. आणि हारावरती एवढी अशी तरी आली होती ना, म्हटलं एवढा हार पडलाच आहे तर बटाटी पण भाजून घेऊयात, जी की खूपच छान असे लागतात चुलीवरती भाजलेली बटाटी. आणि ही रोजची कामं तर बायकांना करावीच लागतात, धुनी भांडी. आता ते सगळं झालं आणि थोड्या वेळ निवांत बसले. आता चहाचा पण टाईम झाला होता, मग चहा वगैरे घेतला, दिवाबत्ती केली. आता संध्याकाळी जायचं होतं कीर्तनाला, कारण आमच्या गावामध्ये संध्याकाळी कीर्तन होतं. मग कीर्तन वगैरे चालू झालं. पण आम्हाला याला कीर्तन बघण्यापेक्षा ह्या पिल्लांकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. एवढा सारा गोंधळ करतात ना, नुसती यांची मस्ती चाललेली असते. तर मग आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.